नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरण्यातील वेताळ. या कथेचा पुढील भाग 9वा. धनंजयांना युक्ती सुचली खरी, पण ती त्यांनी लागलीच अंमलात आणण्याचा प्रयत्न केला नाही. कारण बुधवा आपल्या परिवारासह जरी तिथून निघून गेला होता तरी अद्यापी कैद्यांची भीती ओसरली नव्हती. इतकंच नव्हे तर आता ते जास्त घाबरून दाराकडे टक लावून बघत होते. ते सर्व पिंजऱ्यांच्या मध्यभागी बसले होते. धनंजय, आता काय होणार आहे? दासबाबूंनी आपल्या पिंजऱ्यातून धनंजयला विचारलं. नेहमी व्यवस्थित सुटाबुटात वावरणाऱ्या दासबाबूंचा अवतार पाहण्यालायक होता. त्यांची खाकी विजार फाटली होती. खाकी शर्टच्या तर माकडांनी चिंधड्या उडवल्या होत्या. त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. केस पिंजारलेले आणि डोळे लाडबडक झाले होते. अशा अवतारात त्यांच्या घरच्या मंडळींनीही त्यांना ओळखणे शक्य नव्हते. शेजारच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या छोटूची तशीच दशा झाली होती. त्यावरून आपल्या चेहऱ्यात अशाच प्रकारचे फेरबदल झाले असावेत असा धनंजयांनी तर्क केला. तितक्यात वेताळ येत आहे अशी बुधवाने मारलेली आरोळी त्यांनी ऐकली व उत्सुकतेने ते दरवाजाकडे बघू लागले. वेताळ कसा आहे हे त्यांना बघायचं होतं. ज्या वेताळासंबंधी त्यांनी आतापर्यंत इतकं ऐकलं होतं तो प्रत्यक्ष इथे येणार होता. धनंजय आणि त्याचे सहकारी दरवाजाकडे बघत होते, पण इतर सर्व कैद्यांना आता आपल्या नजरा जमिनीकडे वळवल्या होत्या आणि ते बसल्या जागी थरथर कापत होते. त्यावरून वेताळाची त्यांना किती दहशत असावी असं स्पष्ट दिसून येत होतं. बुधवाची आरोळी ऐकू आल्यानंतर बराच वेळ निघून गेला. दरवाजा सत्ताड उघडण्यात आला. त्यानंतर खामोश खामोश अशा 2 आरोळ्या ऐकल्या. तो आवाज एका वेळी चहूबाजूनी बोलल्याप्रमाणे ऐकू आला. कैदी घाबरले. वेताळानं लाऊडस्पीकरसारख्या एखाद्या योजनेच्या साह्यानं कैद्यांना घाबरवले होते हे धनंजयांच्या लागलीच लक्षात आलं. त्यानंतर आणखीन बराच वेळ निघून गेल्यानंतर अनेक माकडं उड्या मारत आत शिरली. त्यांच्या मागून बुधवा आत शिरला, पण यावेळी तो एकटाच नव्हता. त्याच्याबरोबर आणखीन एक उंच माणूस चालत होता. त्याला पाहता धनंजयांनाही धक्का बसला. तो माणूस बुधवा इतका उंचीचा होता. त्यानं एक खाकी शर्ट आणि खाकी तोकडी पॅन्ट चढवलेली होती. त्याचे पाय लाकडाप्रमाणे तुळतुळीत होते. त्यावर मुळीच मांस दिसत नव्हते. अर्ध्या बायांच्या शर्टातून दिसणारे त्याचे हातही तसेच दिसत होते. नुसती हाडं, त्यावर मांसांचा मागमूसही नव्हता. त्याच्या मानेची हाडं पण बाहेर पडलेली दिसत होती. तो माणूस नुसता हाडांच्या सापळ्याप्रमाणे दिसत होता. पण सर्वात त्याचं डोकं विचित्र होतं. जणू काही विधात्यानं एका अवाढव्य शरीराचा माणूस बनवण्याचे ठरवून प्रथम त्याच्या डोक्यापासून सुरुवात केली आणि नंतर त्याला कंटाळा येऊन त्यानं ते डोकं भलत्याच ठिकाणी चिटकवलं असं दिसत होतं. शरीराच्या मानानं वेताळाचं डोकं फार मोठं होतं आणि त्या डोक्याचा भार त्याच्या हाडकुळ्या मानेला पेलवतो तरी कसा असं पाहणाऱ्याला वाटलं असतं. बुधवा, मला नवे कैदी दाखव, तो पिंजऱ्याजवळ आल्यानंतर म्हणाला. त्याचा आवाज अत्यंत कर्कश होता. हे पहा, बोट दाखवत बुधवा हळूच म्हणाला. वेताळ प्रथम धनंजयाच्या पिंजऱ्यासमोर उभा राहिला. त्याच्याकडे काही वेळ बघितल्यानंतर तो म्हणाला, हा माणूस बुद्धिमान दिसतो. तुझं नाव काय रे? माझं नाव धनंजय. तूच या जागेचा मालक काय? धनंजयांनी त्याला उलट विचारलं. होय, मीच इथला मालक. पण तू इथे कशासाठी आलास? तुझ्याबद्दल अनेक मी अफवा ऐकल्या होत्या, त्या खऱ्या आहेत की नाही ते बघण्यासाठी आलो, धनंजय म्हणाले. तू कुठून आलास? मुंबईहून. मुंबईहून? म्हणजे तू तो डिटेक्टिव्ह धनंजय तर नव्हेस? होय, तोच तो मी, धनंजय शांतपणे म्हणाले. मला तुझ्यासारखीच माणसं आवडतात, वेताळ म्हणाला. तू इतक्या दूर अंतरावरून इथे आलास? होय प्रोफेसर बाली, मी मुद्दामून तुम्हाला भेटण्यासाठी इतक्या अंतरावरून आलो, धनंजय त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले. वेताळ चपापलेला दिसला. प्रोफेसर बाली, तुला ते नाव माहीत आहे तर? तो म्हणाला. तू फार धूर्त आहेस. मला आता तुझ्या बाबतीत काहीतरी करावं लागेल. पण तुझ्याबरोबर कोण कोण आलाय ते मला आधी बघू दे. तुमच्याबरोबर एक बाई आली असं बुधवाने मला सांगितलं. त्यानं बुधवाकडे बघितलं. त्यानं कावेरी असलेल्या पिंजऱ्याकडे बोट दाखवलं. कावेरीच्या अंगावर आता पांघरून नव्हतं, पण ती अद्याप झोपलेली होती. तिला काय झालं? ती मेली तर नाही ना? बुधवा, ती जर मेली तर मी तुला ठार करीन ना? वेताळ रागानं म्हणाला. नाही नाही, ती मेली नाही. तिचा श्वासोश्वास चालू आहे, बुधवा घाबरून म्हणाला. मग तिला उठव. तिचं तोंड या बाजूला फिरव, मला बघायचं आहे. तू उभा का जा तिथे. मी सांगितल्याप्रमाणे कर. बुधवा घाबरून धावला. दार उघडताना त्यानं चावी खाली टाकली. तो आत शिरला. त्यानं वेताळाला दिसावी अशा रीतीनं तिला फिरवून ठेवलं. धनंजय वेताळाकडे लक्षपूर्वक बघत होते. कावेरीला पाहताना त्याच्या भयानक चेहऱ्यावर काही फेरफार झाले नाहीत, तरी तिला पाहताच त्याला धक्का बसला असणार खास. असं होणं शक्य नाही, वेताळ म्हणाला. बुधवा, तिला जवळ आण, मला तिला जवळून बघायची आहे.
थोड्याच वेळात बुधवा तिचं पाय धरून तिला फरफटत ओढू लागताच दासबाबूचं पित्त खवळलं. तिला हात लावू नकोस, ते रागाने ओरडले. दासबाबू, तुम्ही गप्प राहा, धनंजयांनी त्यांना इशारा दिला. तुम्हाला ही फार आवडते नाही का? वेताळ दासबाबू व धनंजयांकडे आळीपाळीने बघत म्हणाला. पण मला तुमची निराशा करावी लागणार. मी तिचा काही निराळा उपयोग करणार आहे. म्हणजे तू काय करणार आहेस? तिचा मला फार उपयोग होईल, वेताळ म्हणाला. तिच्यासारख्या सुंदर मुलींची मला फार आवश्यकता होती. माझ्याजवळ राठी स्त्रिया आहेत, कामही खूप करतात. पण हिचा, वेताळ एकदम बुधवाकडे वळून म्हणाला, हिला ताबडतोब माझ्या घरी घेऊन जा, नीट सांभाळून घेऊन जा. पण लक्षात ठेव, हिच्या केसाला धक्का लागता कामा नये. दासबाबू बुधवाला अडवण्यासाठी पुढे झाले, पण त्यांना एका ठोशातच त्यांनी खाली पाडले. तो कावेरीला उचलून बाहेर पडला. धनंजय वेताळाला उद्देशून म्हणाले, एक गोष्ट तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही, आणि ती तुला सांगणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. प्रोफेसर बाली ती तुझी मुलगी आहे. वेताळानं एकदा धनंजयकडे टक लावून बघितला, नंतर तो मोठ्याने हसू लागला. पुढे माकडं आणि नंतर कावेरीला खांद्यावर घेतलेला बुधवा असे दारातून बाहेर पडले. वेताळ वेड्यासारखा हसत त्यांच्या मागोया निघून गेला. छोटू, धनंजयाने हाक मारली. छोटू दासबाबूंचे आपल्या पिंजऱ्यातून सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं प्रश्नार्थक मुद्रेने धनंजयांकडे बघितले. छोटू, नीट ऐक. आपल्या सुटकेची एक युक्ती मी शोधून काढली आहे. त्या कामी मला तुझं सहाय्य पाहिजे. ते ऐकताच छोटूचा चेहरा खुलला. तो म्हणाला, बाबूजी, सांगा काय करायचंय ते. तो म्हातारा कैदी मरण पावला तेव्हा काय घडलं ते तुझ्या लक्षात आहे ना? धनंजयांनी विचारलं, पण छोटू नुसतं तोंड उघडून त्यांच्याकडे बघत राहिला. हा, म्हातारा कैदी? अरे सकाळी मेला तो, धनंजय म्हणाले. बुधवानं जेव्हा त्याचं प्रेत पाहिलं तेव्हा काय झालं? त्यानं दार उघडलं, माकडांना प्रेत बाहेर काढायला सांगितलं, छोटू म्हणाला. धनंजय वेड्यासारखे हे प्रश्न का विचारतायत हे त्यांना समजेना. त्यानं अगदी निष्काळजीपणे दार उघडलं. बुधवा माकडापेक्षा हुशार असला तरी त्याला अक्कल बेताची आहे. अहो, तुम्ही काय म्हणता ते लक्षात येत नाही, छोटू म्हणाला. आता येईल. तुझ्याकडे दाढी करण्याचं साबण आहे ना? आता मात्र बाबूजीचं डोकं फिरलंय असं छोटूला वाटलं. तो दाढी करण्याचा साबण तुझ्याकडे आहे ना? तो का फेकून दिलास? बाबूजी शांत व्हा, वेड्यासारखं बोलू नका. छोटू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता. छोटू, मला वेळ लागलेला नाही, घाबरू नकोस. फक्त तुझ्याकडे साबण असला तर तो माझ्याकडे फेक. जल्दी कर, तो बुधवा येतोय बघ. छोटूनं साबणाचा तुकडा धनंजयाच्या पिंजऱ्यात फेकला आणि तो तुकडा घेऊन आपल्या पिंजऱ्याच्या मध्यभागी गेल्याचे पाहताच तो आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहिला. बुधवा त्याच्या काही माकडासह परत आला होता. संध्याकाळ होत आली होती. बुधवा शेवटची पाहणी करण्यासाठी आला होता. छोटूला धनंजयांचा काय डाव असावा याबद्दल कल्पना आली होती, पण दासबाबूंनी त्या दोघांचं संभाषण ऐकलं नव्हतं. त्यांनी पूर्वी कधी ऐकली नव्हती अशा आवाजात धनंजयांनी किंकाळी फोडलेली बघताच ते घाबरून गेले. धनंजय, काय झालं काय? दासबाबू घाबरून म्हणाले. आणि धनंजय खरोखरच वेड्यासारखे हसत होते, नाचत होते. मला बाहेर जायचंय, मला बाहेर जायचंय, ते कर्कश स्वरात म्हणाले. ते पिंजऱ्याच्या गजांवर डोके आपटू लागले. धनंजय शांत व्हा, काय करताय तुम्ही? विवळून दासबाबू म्हणाले. आता धनंजय मोठमोठ्याने हसू लागले. त्यांच्या नाकातोंडातून फेस बाहेर आला. गप्परा, अरे ओरडतो कशाला? काय झालं तुला? बुधवा त्यांच्या पिंजऱ्याजवळ येऊन दरडावून म्हणाला. धनंजय त्याच्याकडे बघून मोठ्याने हसले. वेताळापेक्षा त्याचं हास्य भयानक होतं. बुधवा बरोबरची माकडं बेदरून दूर पळाली. इतर सर्व कैदी त्यांच्याकडे बघत होते. त्याचे हसणे ऐकून इतर काही कैदी मोठमोठ्याने हसू लागले. काही ओरडले तर काही रडू लागले. एकदम गोंधळ उडाला. ते पाहून बुधवा भांबावून गेला. तू त्यांना वेळ लावलास, छोटू बुधवाला म्हणाला. पण बुधवाला त्याचे शब्द ऐकू गेले नाहीत. तो तोंड वासून धनंजयांकडे बघत होता. धनंजय आता वेड्यासारखे नाचत होते, उड्या मारत होते. त्यांच्या तोंडावाटे सारखा फेस बाहेर पडत होता. नंतर ते खाली पडले आणि सर्व हालचाल बंद पडले. दासबाबू घाबरून ओरडले. छोटू हेल काढून रडू लागला. भोगो टिकी मोठमोठ्याने बुधवाला शिव्या देऊ लागले. भोगोला आणि त्याच्या सर्व माणसांना खरोखरच दुःख झाले होते. आपला सहाय्य करता अचानक आपल्याला सोडून गेलेला असं त्यांना वाटलं. छोटू रडत बुधवाला म्हणाला, तू त्यांना ठार मारलंस, ते मेले, खलास झाले. तो हतबल होता. हे इतके कैदी कित्येक महिने पिंजऱ्यात आहेत, ते नाही मेले ते? धनंजय अगदी हालचाल करत नव्हते. ते ढोंग करत आहेत की खरोखरच वेडावाकडा प्रकार घडलाय हे त्यांच्याकडे बारकाईने पणाऱ्या छोटूलाही समजेना. बुधवा, काय कर बाबा, त्यांना तिथे टाकू नकोस, छोटू म्हणाला. तो मेला, आता त्याला तिथून हलवला पाहिजे, अशी वेताळाची आज्ञा आहे, बुधवा म्हणाला. तो हळूहळू पावलं टाकत किल्ली आणण्यासाठी दरवाजाकडे गेला. माकडं धनंजयांच्या पिंजऱ्याभोवती जमली होती. बुधवानं पिंजऱ्याचं दार उघडलं आणि एका पायानं धनंजयांना लोटून बघितलं. त्याची खात्री झाली. तो म्हणाला, मेला? एका दिवसात दोघे मेले. वेताळाला समजलं तर तो रागवेल. तो खाली वाकला आणि धनंजयांना न्याहाळून पाहू लागला. धनंजयांनी त्याचवेळी त्याच्या नाकावर एक जोराचा ठवसा लगावला आणि ते उठून बसले.
त्या एका ठोशासरशी बुधवाच्या नाकातून रक्त गळायला लागलं. धनंजयांनी दुसरा ठोसा त्याच्या हनवटीवर लढगावला आणि नंतर ठोशांची सरबत्ती सुरू केली. बुधवा एवढा चपळ आणि शक्तिमान होता, पण त्याला धनंजयांनी उठून राहण्याइतपत अवसर दिला नाही. एखादा वृक्ष उन्मळून पडतो तसा तो खाली आदळला आणि बेशुद्ध झाला. हे सर्व धनंजयांनी इतक्या जल्दी उरकले की बांबवलेल्या माकडांना ते बाहेर पडून पिंजरा बंद करेपर्यंत समजले नाही. साहेब सांभाळा, भोगोचा आवाज ऐकू आला. धनंजयांनी क्रूर हास्य केले आणि ते माकडांनी बघितले. त्यांचा राजा त्यांना काही हुकूम करण्यास समर्थ नव्हता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करणारी ती माकडं भांबावून गेली. माकडं चिडून धनंजयांकडे नुसती बघत होती. त्यांच्या राजाला त्यांना जमीनदोस्त केलं याची त्यांना भीती वाटणं साहजिक होते. चालते वा तिथून, बुधवाप्रमाणे आवाज कडत धनंजय म्हणाले. दाराकडे ते बोट टाकत होते. जवळ आलेल्या माकडांना त्यांनी लाथा आणल्या. बुधवाई त्यांना असेच मारत होता. जा, असे ते म्हणाले. एक क्षणभर माकडं घोटाळली आणि फक्त एका माकडाखेरीज बाकीची तिथून निघून गेली. त्यांना फक्त आज्ञा पाळायला बुधवानं शिकवलं होतं. जा, येथून चालता हो. थेट बुधवासारखा आवाज कडत धनंजय त्या उरलेल्या माकडाला म्हणाले. ते माकड रागानं पाहत तिथेच उभं राहिलं. धनंजय 2 पावलं पुढे झाले आणि मोठ्याने ओरडले, जा, आणि तेही माकड उड्या मारत तिथून चालते झालं. धनंजयांची युक्ती 16 आणे सफळ झाली होती. धनंजयांचे ते साहस पाहून कैदी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. मुळीच वेळ न दवडता धनंजयांनी आपल्या सर्व साथीदारांना पिंजऱ्यातून बाहेर काढलं. भोगो आत्ता आनंदाने नाचत होता. आम्हाला जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात घालणाऱ्याचा आता आपण सूड घेऊया, भोगो म्हणाला. त्या बुधवाला तुम्ही शासन केलेलं पाहून मला फार आनंद झाला, टिकी म्हणाला. त्यानं माझी टोपी फाडली होती. आता या बाकीच्या कैद्यांचं काय करायचं, दासबाबूने विचारलं. आम्हाला सोडवा, चारी बाजूनं कैदी ओरडत होते. धनंजय मान हलत म्हणाले, सध्या यांची सुटका करता येणार नाही. माकडांनी कदाचित या वेळेपर्यंत वेताळाला कळवलं असेल. शक्य त्या त्वरेनं आपण इथून निघून गेलं पाहिजे. इथं त्या वेताळानं आणखीन काही गुप्त सापळे तयार केले नसतील कशावरून. आपण जर मोकळे राहिलो तर या कैद्यांची आपल्याला सुटका करता येईल. छोटू, दासबाबू, भोगो, टिकी, तुम्ही सर्व पिंजऱ्याजवळ जाऊन कैद्यांना आम्ही तुमची सुटका करू असं सांगा. धनंजयांचे चौघे साथीदार चारी दिशेला धावले. धनंजयही कैद्यांना सुटकेचे आश्वासन देत फिरत होते. एका छोट्या पिंजऱ्यात असलेल्या म्हाताऱ्या कैदी त्यांना म्हणाला, मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला. आम्ही लागलीच तुम्हाला खचित सोडू. वेताळाचा समाचार घेऊन आम्ही लागलीच येथे येतो. नक्की याल ना? हो हो, नक्की येतो. म्हाताऱ्यानं हात जोडले आणि तो खाली बसला. बाकीच्या सर्व कैद्यांना शांत राहण्याबद्दल बजावून धनंजय त्याचे सर्व सहकारी आवारातून बाहेर पडले. बुधवा अद्यापही बेशुद्ध होता. धनंजयांनी तेथून जाण्यापूर्वी टाळे हलवून पिंजरा बंद असल्याबद्दल खात्री केली. धनंजय व भोगो काही निवडक जंगली लोकांना बरोबर घेऊन वेताळाच्या राहण्याच्या जागेचा शोध करत चालले होते. बाकीच्या मंडळींना मध्ये घेऊन छोटू व दासबाबू पिछाडीची बाजू सांभाळत होते. अनपेक्षितपणे माकडांनी आपल्याला हल्ला चढू नये याबद्दल ते सावधगिरी बाळगत होते. बुधवाला मारल्यानंतर माकडांनी निघून जाताना आपल्या हातातील बंदुका पिंजऱ्याजवळ टाकून दिल्या होत्या. त्या मंडळींना मिळाल्या होत्या. वेताळाच्या प्राणी संग्रहालयापासून एक मुद्दाम बनवलेला रस्ता होता. त्या रस्त्यानं ते चालले होते. दूर एक मैलावर त्यांना एक घर दिसू लागले. तेथे वेताळ राहत असला पाहिजे असं धनंजयांनी अनुमान केलं. त्या घराच्या आजूबाजूला दुसरी छोटी झोपडी वजा घरं होती, पण तेथे कसली हालचाल दिसत नव्हती. त्या घराच्या शेजारी एक उंच डोंगर होता, पण त्या डोंगरावर झाडं दिसत नव्हते. आणखीन अर्धा मैल पुढे गेल्यानंतर भोगो एकदम दचकून उभा राहिला. त्यानं धनंजयांना बोटानं खुणवलं. त्या डोंगराकडून कित्येक स्त्रिया टोपल्या घेऊन आपल्या छोट्या झोपड्यांकडे परतत होत्या. त्या सर्व रानटी स्त्रिया होत्या. त्या पहा आमच्या स्त्रिया, एकदा आम्हाला आमच्या त्या सापडल्या, भोगो आनंदाने म्हणाला. काही न बोलता धनंजय झपाट्यानं पुढे झाले व मुद्दामून वळसा घालून आपल्या सर्व जोडीदारांसह त्या डोंगराकडे पोहोचले. डोंगराच्या त्या भागातून त्या रानटी स्त्रिया बाहेर आल्या होत्या. त्याकडे नजर फिरवता धनंजय म्हणाले, मला वाटलंच होतं, या खाणीसाठी वेताळाने ही सारी धडपड चालवली आहे. वेताळ आपल्या घरातील एका खोलीत बसला होता. जवळच एका कोपऱ्यात कावेरीला झोपवलं होतं. ती अद्यापी झोपेच्या गुंगीत होती. वेताळ आता निराळ्या माणसाप्रमाणे दिसत होता. त्याचं मस्तक आता भयान दिसत नव्हतं. तो आपल्या लोकांना भिवण्यासाठी तो भयानक मुखवटा डोक्यावर चढवत असे. तो मुखवटा त्याच्या समोरच्या टेबलावर पडला होता. आता हा मुखवटा चढवण्याची काही जरुरी भासणार नाही, वेताळ म्हणाला. त्याचा चेहरा रेखीव होता. या मुखवट्यानं आतापर्यंत माझं बरंच काम केलं. धूर्त धनंजयाला पण या मुखवट्यानं फसवलं. पण आता मला हे राज्य सोडून दिलं पाहिजे. मी कल्पनातीत संपत्ती गोळा केली. मला आता सुखानं निघून जाता येईल. जास्त लोभ धरण्यात आता काही अर्थ नाही. तो स्वतःशीच खदाखदा हसत होता. कावेरीनं काही हालचाल केल्याचं दिसून येताच त्यानं तिच्याकडे बघितलं. तुझं काय करावं तेच मला समजत नाही, तो बेशुद्ध कावेरीला उद्देशून म्हणाला. मला वाटलं होतं त्याप्रमाणे तू मेली नव्हतीस.
तू परत आलीस इतकंच नव्हे तर तू इतरांना बरोबर घेऊन आलीस. तुझं आणि त्या म्हातारीचं काय करावं? मला वाटतं तुला त्या बुधवाच्या स्वाधीन करावं. का तुम्हाला दोघांनाही त्या माकडांच्या स्वाधीन करावं? माकडं थोड्याच वेळात तुमची वाट लावतील. पण नको, असं कशाला? मी तुम्हाला आणि त्या पिंजऱ्यात असलेल्या सर्वांना ठार मारतो. यापुढे जर वेताळाच्या राज्यात कोणी शिरलं तर तुमचे सांगाडे बघून ते काय ते अनुमान ठरवतील. ते पाहणं मोठा मनोरंजक ठरेल. वर्तमानपत्रातून मला ती बातमी वाचायला मिळेल. तो पुन्हा वेड्यासारखा हसू लागला. दार वाजलं. त्यानं विचारलं, कोण आहे? बुधवा काय? पण बुधवाच्या ऐवजी दुसरीच व्यक्ती आत शिरली. वेताळानं धनंजयला ओळखलं. कोण तू? धनंजय तो एकदम घाबरून म्हणाला. होय मी. तू जरी आपला मुखवटा काढला असता तरी तू वेताळ आहेस हे मी ओळखलंय. धनंजय हातातील बंदूक रोखत म्हणाले. खिडकीतून पळण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या लोकांनी तुझ्या घराला गराडा घातलाय. वेताळानं खिडकीकडे बघितलं. त्याच्याकडे अत्यंत क्रूर दृष्टीने पाहणाऱ्या भोगोला बघताच तो अतिशय घाबरला. तू मुकट्यानं त्या खुर्चीवर बस. धनंजयाने त्याला बजावलं. बुधवा तुझ्या मदतीला येणार नाही. आम्ही बुधवाचा आणि त्याच्या माकडांचा बंदोबस्त केलाय. धनंजय आत शिरले. छोटू आणि दासबाबू त्याच्याबरोबर होते. वेताळ नाखुशीनं खुर्चीवर बसला. धनंजय त्याच्याकडे बघत होते. मुखवटा दूर झाल्यानं त्याचा चेहरा आता सामान्य दिसत होता. तो एक मध्यम वयाचा हाडकुळा माणूस दिसत होता. त्याचं कपाळ भव्य असून तो बुद्धिमान असावा असं दिसत होतं. डोळ्यावरून त्याची गणना कोणी वेड्या माणसात केली असती. ऐका, तो म्हणाला, तुम्ही इतक्या दुरून आलात ही माझी शोधून काढण्यासाठी किती श्रम घेतले त्याबद्दल तुम्हाला काय मिळणार? शेकडो निरपराध माणसांना छळणाऱ्या तुझ्यासारख्या सैतानाला योग्य शिक्षा हाच एक उत्तम मोबदला आहे. धनंजय म्हणाले. तुम्ही सर्वजण जन्मभर सुखी राहाल इतकी संपत्ती मी तुम्हाला देतो. तो म्हणाला. आम्ही तुझी ती खाण आत्ताच बघितली. धनंजय म्हणाले. ती माणकाची खाण असावी असा माझा तर्क आहे. पण तू सर्व जगातील रत्न आम्हाला देऊ केली तरी मी तुम्हाला काही सोडणार नाही. रानटी स्त्रिया फार कष्टाळू असतात म्हणून त्यांना खाणीत राबवण्यासाठी तू त्यांना पळून आणलंस. रानातच लहानाचा मोठा झालेल्या बुधवाला तू आपला साथीदार बनवलंस. काटेरी तारांचं कुंपण बनवून तू त्यात वीज खेळवण्याची व्यवस्था केली. त्या तुझ्या कुंपणानं आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव घेतला असेल. प्रोफेसर बाली, तुला या सर्व गोष्टीचा जाब द्यावा लागेल. नाही, हे बाबा नाहीत. त्यावेळी शुद्धीवर आलेली कावेरी म्हणाली. सर्वजण बाबांनाच अपराधी समजत होते, पण माझे बाबा इतकी निर्दयी नाहीत अशी माझी पूर्वीपासून खात्री होती. माझे बाबा ठेंगणे होते. त्यांचे डोळे निळ्या रंगाचे होते. मी 8 वर्षाची असताना त्यांना बघितले होते. आता मला 27वे वर्ष लागले, पण मला अद्याप बाबांची मूर्ती आठवते. हा माणूस कोण असावा असं तुला वाटतं? माझे बाबा खनिज द्रव्यांचा शोध करण्यासाठी या भागात आले होते. त्यांच्याबरोबर बरीच माणसं होती, पण त्यात त्यांचे 2 प्रमुख सहाय्यक होते. एकाचं नाव गंगाधर आणि दुसरा शार्दूल सिंग होता. गंगाधर प्रेमळ होता आणि तो बुटका होता. हा शार्दूल सिंग असावा असं मला वाटतं, कावेरी म्हणाली. काही वेळ थांबून ती पुढे झाली. लहानपणी या जंगलातही मी अत्यंताने राहत होते, पण एकाएकी काहीतरी भयंकर गोष्ट घडली. काय घडलं ते मला आठवत नाही. आई सारखी रडत होती. बाबा कुठेतरी नाहीसे झाले होते. मला येथून नाईने एका माणसाबरोबर पुण्याला रवाना केलं. तिथं मी आमच्या नातेवाईकांसोबत राहत होते. अगदी अलीकडे वेताळाच्या राज्याबद्दल काही गोष्टी मी वर्तमानपत्रातून वाचल्या आणि माझ्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी मी इथे आले. बोल, कुठे आहेत माझे आई बाबा? तिनं वेताळाला विचारलं. तुझ्या आईनं तुला पळवून लावून मला फसवलं तर? मी शार्दूल सिंग. तो म्हणाला. तुझा बाप मूर्ख होता. त्यानं माझं ऐकलं नाही म्हणून त्याला कैद करून ठेवलं. तुझा बाप जिवंत आहे, पण त्याची सर्व स्मृती नाहीशी झाली आहे. तो तुला ओळखू शकणार नाही आणि त्याला तूही ओळखू शकणार नाहीस. तुझ्या बापाला माणकाची खाण सरकारच्या ताब्यात देऊ नको असं मी सांगितलं होतं, पण त्यानं ऐकलं नाही आणि म्हणून मी इथला सर्व कारभार माझ्या हाती घेतला. मी बुधवाला शिकून तयार केलं. एके दिवशी माकडाबरोबर फिरत असताना तो मला सापडला. मी बुधवाच्या आणि त्याच्या माकडांच्या साह्यानं पिंजरे तयार केले. तुझ्या बापाच्या नावानं बाहेरून सर्व सामुग्री आणली आणि तुझ्या बापालाच्या सर्व सहकार्याला या पिंजऱ्यात कोंडून ठेवलं. तुझ्याच बापाच्या नावाचा उपयोग करून मी इथे बाहेरून तज्ज्ञ माणसं आणून वीज तयार करण्याचा कारखाना उभारला. नंतर त्याही माणसांना पिंजऱ्यात डांबून टाकलं. त्यातील कित्येक मेले, कित्येक जिवंत आहेत. त्या सर्वांना जिवंत ठेवण्यासाठी मी त्यांना काही दिवस पिंजऱ्यातून काढून इतर ठिकाणी बंद करून ठेवतो. त्या पिंजऱ्यातील कैद्यांना पाहून बुधवाची आणि त्याच्या माकडांची चांगली करमणूक होते. मी ते काटेरी कुंपण उभारलं, जंगली स्त्रिया पळवून आणल्या, खाण सुरू केले. हे सर्व करण्यात मी कित्येक वर्ष घालवली आणि अगदी अलीकडे माझ्या प्रयत्नांना यश मिळालं. मी आज अत्यंत सधन माणूस आहे आणि आता या जागेचा निरोप घेऊन उरलेलं आयुष्य मी मजेत घालवणार आहे. मी हे वेताळाचं राज्य आता बुधवाच्या आणि त्याच्या माकडांच्या स्वाधीन करणार आहे. मी इथून निघून गेलो की बुधवाला पुढे काय करायचं ते समजणार नाही आणि तो आणि त्याची माकडं पुढे काय करतील याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. तुझ्या या मनोरथाचा आता काही उपयोग नाही. तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील.
पण तोच बाहेर बुधवानं फोडलेली डरकाळी ऐकून त्याचा पापले. बुधवा भोगोच्या पाठीमागे उभा होता. त्याचबरोबर बरीच माकडं होती. बुधवानं भोगोच्या अंगावर संतापानं उडी घेतली. भोगो सावध होता. तोही चवताळून त्याच्या अंगावर तुटून पडला. त्या दोघातील द्वंद्व युद्धाला सुरुवात झाली. धनंजय खिडकीकडे गेले तेव्हा माकडं दूर उभी राहून ते युद्ध बघत होती. बुधवानं भोगोची मान जोराने आवळली, पण मोठ्या प्रयत्नानं त्याच्या पकडीतून सुटका करून भोगोनं त्याला खाली आपटलं. त्याच वेळी शार्दूल सिंगानं उघड्या दारातून बाहेर गुदूम ठोकली. बुधवा, उठ, तू माझ्याबरोबर चल, तो बाहेर येताच त्याला म्हणाला. त्याला पाहता माकडं दूर पळाली. मुखवटा नसल्यामुळे त्यांना त्याची ओळख पटली नाही, पण त्याच्या परिचित आवाजातला ती घाबरली. बुधवा उठत होता तो शार्दूल सिंग पुन्हा ओरडला, बुधवा, माझ्या मागून ये. तो डोंगराकडे पळत होता. आज्ञाधारक बुधवाही त्याच्या मागे धावू लागला. आपल्या राजानं आपणास काहीच सांगितलेलं नाही पाहून माकडं गोंधळली. ते दोघेही डोंगराकडे पळत सुटलेले पाहतात भोगो त्यांच्या मागे धावला. धनंजय, छोटू आणि दासबाबूंनी अनुकरण केलं. बुधवा आणि शार्दूल सिंग धावण्यात पटाईत होते. धावतच ते डोंगर चढू लागले. भोगो पायथ्यापर्यंत जाण्यापूर्वी ते कितीतरी वर चढले होते. भोगोही तो सुळके वजा डोंगर चढू लागला. डोंगर अगदी निमुळता वर गेला होता. ती बदमाशांची जोडी माथ्यावर पोचली तेव्हा भोगोनं अर्धा पडला गाठला होता. वर चढून जाणारे धनंजय पाठीमागून येणाऱ्या छोटूला आणि दासबाबूंना म्हणाले, सांभाळा. शार्दूलच्या सांगण्याप्रमाणे बुधवानं भोगोच्या अंगावर वरून एक मोठे दगड लोटला. भोगो ठार होणार असं धनंजयांना वाटलं. त्यांनी भोगो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी तो मोठा धोंडा आपटलेला बघितला. अरे रे, मेला बिचारा बहुतेक, दासबाबू विवळून म्हणाले. वर बुधवा व शार्दूल आनंदाने खिदळत होते, पण भोगो त्याच्या हातून मरण्यासाठी जन्माला आला नव्हता. तो इतक्या चपळतेने बाजूला झाला आणि वर चढून गेला की धनंजयांना ते समजलं नाही. पण वरच्या बदमाशांनाही तो वर आला आणि त्याच्या पाठीमागे उभा राहिल्यानंतर आपली युक्ती फसली हे समजून आलं. भोगो मेला नाही, तो वर पोचलाय, छोटू म्हणाला. पण त्यावेळी भोगोची व बुधवाची लढाई झोपली. दोघेही एकमेकास खाली फेकण्याचा प्रयत्न करत होते. ते दोघे आपल्या अंगावर आदळल्यास आपला कडेलोट होईल या भीतीनं दुबळ्या शरीराचा शार्दूल सिंग त्या झटापटीत भाग घेत नव्हता. बुधवाला घेऊन त्या अरुंद डोंगर माथ्यावर तो मुद्दामून चढला होता. तेथून बुधवा आपल्या शत्रूंना ढकलून ठार मारेल अशी त्यांची अपेक्षा होती. भोगो त्वेषानं झगडत होता. धनंजयांनी कोणीतरी डोंगरावरून खाली कोसळताना बघितलं. भोगो पडला की काय पाण्यासाठी ते वाकले, पण शार्दूल सिंग पडला होता आणि तो पडल्या क्षणी खाली ठार झाला होता. बुधवाशी झगडत असताना भोगोनं लात मारून शार्दूल सिंगला खाली ढकललं होतं. वरची जागा अत्यंत अरुंद असल्यामुळे धनंजय झटापटीत भाग घ्यायला कचरत होते. दुसरं कोणीतरी खाली फेकलं गेलं. माकडांचा राजा शार्दूल सिंगचा उजवा हात बुधवा हा सुमारे 100 फुटावरून खाली आदळून ठार झाला. वर डोंगर माथ्यावर भोगो दोन्ही हात वर उचलून विजय आनंदाने नाचत होता. काही वेळ नसल्यानंतर तो धापा टाकत खाली बसला. त्याला अतिशय दम लागला होता. धनंजय, छोटू, दासबाबू वर चढून गेले. धनंजय भोगोची पाठ थोपटत म्हणाला, शाब्बास भोगो, आपण ज्या कामाकरता आलो ते काम पूर्ण झालं. त्या दोघांनाही शासन झालं. भोगो हसून म्हणाला, अशी लढाई कोणी बघितली नसेल. वय, तुझं म्हणणं एकदम खरं आहे, धनंजय म्हणाले. आम्हाला आता आमच्या बाकांच्या पुढे खाली माना घालाव्या लागणार नाहीत. आम्ही त्यांची प्रत्यक्ष वेताळाच्या राज्यातून मुक्तता केली आहे. ती बघा, माझी मीला खाली उभी आहे. अभिमानानं भोगो डोंगराच्या खाली बोट दाखवत म्हणाला. खाली सर्व जंगली स्त्रिया घोळका करून उभ्या होत्या. जवळच भोगो बरोबर असलेले लोक टिकीला मध्यभागी उभे करून त्याच्या भोवताली नाचत होते, गात होते. बुधवाचं प्रेत पाहताच माकडं रानात पळून गेली होती. कावेरीनं आपल्या आईला शोधून काढलं होतं. आईचा हात धरून ती पण तिथेच उभी होती. धनंजय, भोगो वगैरे खाली उतरले. नंतर ते सर्व विश्रांतीसाठी शार्दूल सिंगच्या घरात गेले. तेथे शार्दूल सिंगचा स्वयंपाक करण्याच्या कामावर नेमणूक झालेले मिली दिसताच टिकी एकदम आनंदाने हसला. तेथे गेल्यानंतर धनंजयाने कावेरीच्या आईला यशोधरेला काही प्रश्न विचारले. तिनं शार्दूल सिंगनं सांगितलेली हकीकत त्याला सांगितली. प्रोफेसर बालींनी शोधून काढलेली मांडकाची खाण आपल्या मालकीची करण्यासाठी शार्दूल सिंगनं बुधवाच्या मदतीने हे कारस्थान रचलं होतं. बुधवा हा कोणाचा मुलगा वगैरे काही समजण्यास मार्ग नव्हता. पण अगदी बाल्यावस्थेत माकडांनी पळवले असावे, नंतर त्या माकडांबरोबर तो लहानाचा मोठा झाला असावा असं वाटत होतं. बुधवावर शार्दूल सिंगने जणू मोहिनी घातली होती. प्रोफेसर बालींना कुठे ठेवलंय हे यशोधरेला माहीत नव्हते. ते जिवंत आहेत की मेले ते तिला माहीत नव्हते. तिच्यावर 24 तास माकडांचा पहारा असायचा. कधी 8-15 दिवसांनी तिला एकदा घोड्यावरून सहल करायला परवानगी मिळायची. प्रोफेसर बालींचा उपयोग व्हावा म्हणून शार्दूल सिंगाने तिला जिवंत ठेवले असावे. पण यशोधरेला त्यानं जिवंत राहू दिले असं धनंजयांना आश्चर्य वाटलं. इतक्या वर्षांनी आपल्या एकुलत्या एक कन्येला भेटल्यानंतर त्या दुर्दैवी स्त्रीला आनंद झाला. पिंजऱ्यातील कैद्यांना तिथे रात्र काढावी लागली.
कारण त्या भयानक छळामुळे ते वेडे झाले असणार. अशांची रात्री मुक्तता करणं हे धोक्याचं होतं. आपण प्रोफेसरांना शोधून काढतो असं कावेरीला धनंजयाने आश्वासन दिल्यामुळे त्या माईलेकी आनंदाने झोपल्या. टिकी रात्रभर आपल्या सोबत्यांना आपण मुंबईपर्यंत प्रवास कसा केला आणि धनंजयांना विमानातून कसे घेऊन आलो याचं रसभरीत वर्णन आपल्या सोबत्यांना ऐकत होता. सकाळी धनंजय सर्वांना बरोबर घेऊन पिंजऱ्यांकडे गेले. ज्या वृद्धानं त्यांना पिंजऱ्यातून सोडवण्याची विनंती केली होती तेच प्रोफेसर बाली असावेत असा धनंजयांना तर्क होता आणि तोच खरा ठरला. यशोधरेनं त्यांना लागलीच ओळखलं. 18 वर्ष ती दोघे वेताळाच्या राज्यात असताना शार्दूल सिंगनं त्यांना एकमेकांना भेटण्याची संधी दिली नव्हती. पण प्रोफेसरांनी आपल्या बायकोला किंवा मुलीला ओळखलं नाही. त्यांना खरोखरीच आपण कोण आहोत हे त्यांना आठवत नव्हतं. शार्दूल सिंगनं त्यांचा अतिशय छळ केला होता. पावसाळ्यात व अधूनमधून तो त्यांना दुसरीकडे बंद करून ठेवत असे. दुसऱ्याही सर्व कैद्यांची मुक्तता करण्यात आली. त्यातले फार थोडे प्रोफेसर बालींचे सहकारी होते व इतर भटके प्रवासी चुकून वेताळाच्या राज्यात घुसल्यानंतर शार्दूल सिंगने कैद करून ठेवले होते. माकडांच्या करमणुकीसाठी त्यानं ते पिंजरे उभे केले होते. सुमारे 2 महिन्यांनी त्या भयंकर प्रदेशातून हळूहळू प्रवास करत धनंजय सर्व लवाजमासहित भोगोच्या मुक्कामावर पोहोचले. बरोबर कित्येक वेडे, अर्धवट वेडे, आजारी माणसं असल्यामुळे त्यांना वेगानं प्रवास करणं शक्य नव्हतं. 1-2 दिवस भोगोचा पाहुणचार घेतल्यानंतर त्यांनी भोगो व टिकीचा निरोप घेतला. भोगोने वेताळाच्या राज्याचा विध्वंस करून वेताळाला ठार मारून स्त्रियांना परत आणले ही बातमी सर्व रानटी लोकात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भोगोची त्यांच्यावर अतिशय दहशत बसली. भोगोंच्या खेड्यात पोहोचल्यानंतर तिथून जोरहाटला माणूस पाठवून दासबाबूंनी मदतीला बऱ्याच माणसांना बोलवून घेतलं. सर्व आजारी माणसांना हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. प्रोफेसर बालींना शिलाँग येथे उपचारासाठी नेलं. तेथे 6 महिने घालवल्यानंतर ते बरे झाले. त्यांची स्फूर्ती परत आल्यामुळे यशोधरेला आनंद झाला व कावेरीला आपल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. बेताळाचं राज्य नाहीसं करून धनंजय व छोटू मुंबईस परत आले. लोकांना दहशत बसवण्यासाठी शार्दूल सिंगनं वेताळाचं राज्य असं नाव त्या प्रदेशाला दिलं होतं. धनंजयानं बहुमोलाची माणकं बरोबर आणली होती. ती त्यांना शार्दूल सिंगच्या घरात सापडली होती. ती आसाम सरकारच्या स्वाधीन करण्यात आली. नागा व पटकोई पर्वताच्या आसपासच्या भागात भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याइतपत खनिज संपत्ती जडली आहे. ती शोधून काढण्यास फक्त संशोधकच पाहिजेत असं प्रोफेसर बाली सांगत ती त्यांनी शोधून काढलेली माणकांची खाण सरकारनं ताब्यात घेतली. प्रोफेसर बाली आता बरे झाल्यानंतर पुण्याला वास्तव्यास आहेत. धन्यवाद श्रोते हो. ही कथा आता समाप्त झाली आहे.